जुनं गेलं खड्ड्यात आणि हे जुनं नाही. मी तुम्हाला गॅरंटी देऊ, अडचणीत येणार तुम्ही. भाई साहब, वसी के मालोंडे गांव में सरकारी और खेल मैदान के लिए आरक्षित जमीन पर कथित अतिक्रमण को लेकर भाजपा नेता किरीट सोमैया ने मौके का दौरा किया। उन्होंने अवैध निर्माण, भूमाफिया और बांग्लादेशी घुसपैठियों के रहने के गंभीर आरोप लगाए। मामले को लेकर प्रशासन की भूमिका पर भी सवाल खड़े किए गए हैं। आज वसई विरार परिसराचा दोन्ही आमदार, आमचे पदाधिकारी आम्ही दौरा केला. सगळे अधिकारी होते. मोठ्या प्रमाणात इथे बांगलादेशी अतिक्रमण सुरू आहे. एक बिल्डिंग आम्ही पाहिलं 6 मजली, त्याचा 6वा मजला इल्लीगल आहे आणि बांधकाम चालू आहे. सरकारी जमीन मोठ्या प्रमाणात लेन जिहाद सुरू आहे. त्या सगळ्यांची पाहणी केली, संबंधित अधिकाऱ्यांशी बोललोय. सगळ्यात मोठा घोटाळा तर असा आहे की वसई विरार महापालिकेने जन्म प्रमाणपत्रात सुधारण्याच्या नावाने 12,000 जन्म प्रमाणपत्र गेल्या 16 महिन्यात दिले. त्याची चौकशी करण्याचं मंत्रालयाने पण आदेश दिलेले आहेत. आणि आम्ही एवढं निश्चितपणे म्हणू की जे बांगलादेशीचं अतिक्रमण सुरू झालं आहे आणि मुस्लिम भूमाफिया, त्याच्यावर कारवाई होणार. 2017 पासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, राजलताई असतील आणि तिकडचे आमचे वसई शहर मंडळातले भारतीय जनता पार्टीचे इतर कार्यकर्ते ह्या सरकारी जमिनीवर केलेल्या अतिक्रमणांचा पाठपुरावा करता आहेत. तहसीलदारांकडे पाठपुरावा करतायत, महानगरपालिकेकडे करतायत. गेल्या 1.5 वर्षापासून मीही तो पाठपुरावा करते. आमच्या कार्यकर्त्यांनी मला जो पत्रव्यवहार दिला, त्यांचा जो पाठपुरावा होता तो दिला. आणि या सगळ्या पाठपुराव्यानंतर आमच्या हे लक्षात आलेलं आहे की ती सरकारी जमीन आहे. ती महानगरपालिकेची मैदानासाठी म्हणून आरक्षित जागा केलेली आहे. 2014 मध्ये महसूल खात्याने ती जमीन महानगरपालिकेला हँडओव्हर केलेली आहे. आता इथे गेल्या महिन्याभरामध्ये महसूल विभागाने अनेक वेगवेगळ्या चांगले GR केलेले आहेत, नवीन नियम केले की वसई तालुक्यातल्या अशा अनेक महसूलच्या जमिनी आहेत ज्यांचा आगाऊ ताबा हा महानगरपालिकेला दिलेला आहे, परंतु त्याचं सातबाऱ्यावरती अजूनही महसूलचंच नाव आहे. तर अशा जमिनींचा आढावा घेऊन त्या जमिनी परत महसूल विभागाने घ्यावा. त्यामधलीच ही जी सर्वे नंबर 39 आणि सर्वे नंबर 69 ची जागा आहे ती आहे. अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए बने रहें thejurnalist.in के साथ।